नमस्कार मित्रांनो. राज्यात पुन्हा एकदा 2022ची परिस्थिती आली आहे. जसं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तसं आता शिंदे यांच्यासोबत हा नेता करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. भाजपाने या नेत्याला फूस लावली आहे आणि आता शिंदे गटातून सुद्धा एक मोठा गट बाहेर पडणार आहे. सर्वात मोठी बंडखोरी आता होणार आहे. एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसणार आहे. तो नेमका नेता कोणता आहे आणि नेमकी भाजपाने कशी शिंदे गटात फूट पाडली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एका क्लिकमध्ये बघायला मिळतील. आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. विश्वासघाताचा इतिहास पुन्हा जागा होणार आहे. 2022ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या आदेशाने सगळे म्हणजे 40 ते 45 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि महाशक्तीच्या जोरावर राज्यात मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी त्यांनी केली. त्यानंतर पक्षाचं चिन्हसुद्धा त्यांना मिळालं. परंतु आता त्याचीच पुनरावृत्ती म्हणजेच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जसं एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत केलं तसंच आता शिंदे यांच्यासोबतसुद्धा हा नेत्याची तयारी झालेली दिसत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना उदय सामंत हे त्यांच्या सरकारमधील अत्यंत विश्वासू मंत्री होते. तेच विश्वासू मंत्री जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यांच्यासोबत हे सुद्धा गेले आणि एकनाथ शिंदे यांचे सुद्धा ते जवळचे अतिशय झाले. कारण शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उदय सामंत हे 2 नंबरच्या पदावर नेहमी असत आणि आता सुद्धा फडणवीस यांच्यासोबत त्यांचं चांगलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दगा देण्यासाठी उदय सामंत पुढे सरसावल्याची पडद्यामागची महत्त्वाची बातमी आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सामंत आणि शिंदे यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा आता उदय सामंत तिसरा कोण म्हणून दिसू लागले आहेत. जेव्हा उद्योग जगताची बैठक बाहेरच्या देशात असते त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न विचारता उदय सामंत यांना घेऊन नेमकं परदेशात कसली चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा एकदा 2 फूट करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपाने रणनीती आखलेली दिसत आहे आणि त्यासाठी सामंत हे हा मोहरा त्यांनी टिपलेला दिसत आहे. भाजपाला शिंदे गट आता ओझं वाटू लागलेला आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सगळ्याच निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये आता भाजपाला 3 ते 4 वर्ष कोणत्याच निवडणुका नाहीत. त्यामुळे भाजपा हा अजगर आहे आणि अजगर छोट्या मोठ्या पक्षांना गेल्या अनेक वर्षांपासून गिळत आलेला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाची सुद्धा वेळ शेवटची आलेली दिसत आहे आणि लवकरच शिंदे गट हे ओझं भाजपा सोडण्याच्या तयारीत आहे. आणि त्यामुळेच उदय सामंत यांच्याद्वारे एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करून एकनाथ शिंदे यांचे जे जवळचे आमदार आहेत 20 ते 25 ते विधानसभेतून जे निवडून आलेले आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा काही समर्थक आमदार आहेत आणि उदय सामंत यांचे सुद्धा काही समर्थक आमदार आहेत. त्या सर्वांना घेऊन भाजपाच्या सत्तेत एक गट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आपोआपच शिंदे गट जो राहिलेला तो सत्तेच्या बाहेर पडेल आणि उदय सामंत यांच्या जवळच्या काही 3 ते 4 आमदारांना मंत्रिपद देण्याची भाजपाची तयारी आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे ओझं आता भाजपा कधी काढतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तेच आता उदय सामंत शिंदेंबरोबर करणार. फरक इतकाच की यावेळी भाजपा मागे उभं राहणार की नाही तर बाजूला राहून सगळी खेळी बघणार आहे, असा स्पष्ट संदेश दिलेला आहे. भाजपाचे दिल्लीतले काही वरिष्ठ नेते म्हणतात की सामंतांकडे पैशाची, संघटनेची आणि मतदारसंघातली कोकणातली मोठी ताकद त्यांच्यासोबत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये त्यांच्याकडे जनाधार आहे आणि तेच शिंदे गटाला मोठा फटका पडू शकतो. सामंतांचे ठाकरे यांच्याशी सुद्धा चांगले संपर्क असल्याची महत्त्वाची माहिती आहे. उदय सामंत यांनी मागील काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा काही महत्त्वाच्या विषयांवर बोलणी केल्याचं समजतं. त्यामुळे ठाकरेंनी दिलेला मानसन्मान न विसरता ते आता ठाकरेंसोबत सुद्धा चांगलं जे काही संबंध आहे ते प्रस्थापित करत आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांना यामागे मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटात अनेक आमदार असे नाराज आहेत, त्यांना ना फंड मिळत आहे ना प्रशासकीय मान्यता. अनेकांना वाटतं की शिंदे सरकार हे फक्त नावापुरतं आहे. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी निधी दिला, मात्र आता उपमुख्यमंत्री असताना निधी मिळत नाही ना काहीच होत नाही. त्यामुळे आता शिंदेंसोबत राहून आपलं राजकीय जे काही आहे ते प्रस्थापित वाढू शकत नाही. त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे उदय सामंत यांच्या गटात जाण्याची अनेकांनी तयारी केल्याची समजते. उदय सामंत यांचा पुढचा डाव उपमुख्यमंत्री पदाचा टार्गेट असल्याचा समजतो, कारण उदय सामंत यांची मोठी महत्त्वाकांक्षा आहे आणि त्या महत्त्वाकांक्षेमागे आणि अडचणी एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिंदे गटच फोडून आपण उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या जाऊ शकतो असं उदय सामंत यांना माहीत आहे आणि तेच भाजपाची ताकद वापरून आता भाजपाला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांचा गट फोडून भाजपाला एखादी सत्तेत उदय सामंत नेऊ शकतात. कारण भाजपाला 15 ते 20 आमदारांचीच एखादी सत्तेसाठी गरज आहे.
कारण एकनाथ शिंदे यांचे जरी 50पेक्षा जास्त आमदार असतील तरी भाजपाला 15 ते 16 आमदार हे सत्तेसाठी म्हणजेच 145 आमदाराची मॅजिक फिगर गाठण्यासाठी कमी आहेत. त्यामुळे उदय सामंत हे कधीही तेवढे आमदार आणू शकतात आणि सत्तेत भाजपाला एक हाती बसू शकतात. त्यामुळे काही दिवसांनी राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंचा गट हा सत्तेबाहेर पडून उदय सामंत यांच्या गटातील 15 ते 20 आमदार घेऊन भाजपा दोघांना डच्चू देऊ शकते. त्यामुळे या मोठ्या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांनी जी मातोश्रीशी गद्दारी केली होती त्यामुळे आता त्यांना सुद्धा या गद्दारीचे फळ भोगावं लागत आहे. त्यामुळे मातोश्रीनिष्ठ शिवसैनिकांच्या आता जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या जागी येणाऱ्या चर्चेने शिवसेना ठाकरेंच्या गोटात उत्साह वाढलेला आहे. शिवसैनिक म्हणतात, ज्यांनी बंड केलं त्यांचा शेवट ठरलेलाच असतो. ठाकरेंचा आशीर्वाद असलेल्यांना जनता विसरत नाही. या पार्श्वभूमीवर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यात अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने सलग विजय मिळवलेला आहे. मुंबईसुद्धा चांगले आकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत. 70पेक्षा जास्त जागा मिळाल्याने मुंबईसह महाराष्ट्रसुद्धा अजूनही ठाकरेंना मानणारा एक वर्ग आहे आणि तो कधीच संपत नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत अनेक मातोश्रीनिष्ठ शिवसैनिक कशाचीही अपेक्षा न करता ठाकरेंच्या सोबत आहेत. परंतु शिंदे यांच्यासोबत नसणार, कारण सत्तेत जे काही मिळत होतं त्यामुळे शिंदे यांच्यासोबत सगळे गेले होते. मात्र आता काहीच मिळत नाही. शिंदे गटातील बहुतांश आमदार फायद्यासाठीच गेले होते. सत्ता गेली तरी ते परत फिरतीलच. सामंतांच्या माध्यमातून ही फेरी सुरू झाल्याचं विश्लेषक म्हणतात. भाजपात शिंदे गटाला राजकीय वापरानंतर सोडणार आहे, पण ठाकरे गटाला तोटा व्हावा म्हणून काही काळ सामंतांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे हे चक्र आता सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत आता मोठं बंड करणारी शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते त्यांना भोगावं लागेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.